नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर आणि आता आपण पाहणार आहोत मोड्स ऑफ कम्युनिकेशन. तर मोड्स ऑफ कम्युनिकेशन आहेत सिम्प्लेक्स, दुसरा आहे हाफ डुप्लेक्स, तर तिसरा आहे डुप्लेक्स. ओके, तर हे मोड्स ऑफ कम्युनिकेशन आहेत, कशा पद्धतीने ते काम करतात याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहतोय सिम्प्लेक्स कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये डेफिनेशन पाहतोय आपण. अ सिम्प्लेक्स कम्युनिकेशन इज डिफाइन्ड ॲज द कम्युनिकेशन इन ओनली वन डायरेक्शन. तर सिम्प्लेक्स कम्युनिकेशन मध्ये काय होणार आहे, सेंडर कडून फक्त रिसिव्हरला डेटा पाठवण्याचं काम केलं जाणार आहे, म्हणजेच हे वन वे कम्युनिकेशन असणार आहे. इन these systems the information is communicated in only one direction. For example, the radio or TV broadcasting systems can only transmit, they cannot receive. म्हणजेच आपण जो घरात वापरतो टीव्ही अथवा रेडिओ, यावरती स्टेशनच्या माध्यमातून सिग्नल पाठवले जातात आणि ते आपल्या रेडिओ आणि टीव्ही पर्यंत पोहोचतात. पण टीव्ही वरून किंवा रेडिओवरून पुन्हा आपण बॅक सिग्नल स्टेशनकडे पाठवत नाही. म्हणजेच याचा अर्थ स्टेशन टू टीव्ही अथवा रेडिओ फक्त डेटा पाठवला जातो, वन वे मध्ये तो ट्रान्समिट होतो. म्हणून तो जो ट्रान्समिशनचा प्रकार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, सिम्प्लेक्स कम्युनिकेशन असं म्हणणार आहोत. In data communication system, the simplex communication takes place as shown in below figure. Okay, so या ठिकाणी आपण पाहू शकतो सिम्प्लेक्स मोड्स ऑफ कम्युनिकेशन मध्ये कशा पद्धतीने काम होणार आहे. ओके, तर या ठिकाणी जो सीपीयू आहे, या सीपीयू ला आपण कीबोर्ड आणि माऊस जोडतो आणि कीबोर्डच्या साहाय्याने आपण जो काही डेटा पाठवतो तो सीपीयू कडे पोहोचतो आणि सीपीयू कडून तो कुठे पाठवला जातो, मॉनिटर कडे पाठवला जातो. सो दिस काइंड ऑफ कम्युनिकेशन हे कसं आहे, वन वे आहे. म्हणजेच तुम्ही जे काही कीबोर्ड वरती टाईप करणार तेच तुम्हाला कुठे टाईप झालेलं दिसणार आहे, स्क्रीनवरती किंवा मॉनिटरवरती टाईप झालेलं दिसणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजेच या ठिकाणी जे कम्युनिकेशन असणार आहे ते कसं असणार आहे, सिम्प्लेक्स कम्युनिकेशन असणार आहे. द कम्युनिकेशन फ्रॉम सीपीयू टू मॉनिटर और कीबोर्ड टू सीपीयू इज अ युनिडायरेक्शनल, युनिडायरेक्शनल म्हणजे वन डायरेक्शनल आहे. द कीबोर्ड अँड ट्रॅडिशनल मॉनिटर्स आर एक्झाम्पल ऑफ सिम्प्लेक्स डिव्हाइसेस. ट्रॅडिशनल म्हणजे जुने मॉनिटर, सध्याचे टच स्क्रीनचे मॉनिटर विचारात घेऊ नका या ठिकाणी. तर जे जुने जे कॉम्प्युटरचे मॉनिटर्स आहेत आणि सीपीयू यांच्यामध्ये जे काही कम्युनिकेशन असणार आहे हे वन डायरेक्शनच असणार आहे. यालाच आपण सिम्प्लेक्स कम्युनिकेशन असं म्हणणार आहोत. त्यानंतर आपण पाहतोय हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन. Half duplex communication is defined as the bidirectional communication which does not take place simultaneously. तर हे बायडिरेक्शनल कम्युनिकेशन असणार आहे, म्हणजे सेंडर कडून डेटा रिसिव्हरला पाठवला जाणार आहे आणि रिसिव्हर कडून सुद्धा सेंडरला त्याच माध्यमातून डेटा पाठवला जाणार आहे. पण ज्यावेळी सेंडर डेटा पाठवत असणार आहे त्यावेळी रिसिव्हर फक्त रिसिव्हिंग करण्याचं काम करणार आहे आणि रिसिव्हर ज्यावेळी सेंडरला डेटा पाठवायचं काम करेल त्यावेळी रिसिव्हर जो म्हणजे सेकंड मशीन जे आहे ते सेकंड मशीन फर्स्ट मशीनला फक्त पाठवण्याचं काम करणार आहे आणि पहिल्या मशीनचं काम फक्त गोळा करण्याचं म्हणजे रिसिव्ह करण्याचं जबाबदारी असणार आहे. These systems are bidirectional, that is they can transmit as well as receive but not simultaneously. म्हणजेच यामध्ये येणारे जे दोन मशीन्स आहेत ते डेटा पाठवू पण शकतात आणि रिसिव्ह पण करू शकतात, पण ह्या गोष्टी टप्प्याटप्प्याने होतात. म्हणजे पाठवल्याच्या वेळी फक्त पाठवायचंच काम होणार आहे आणि रिसिव्ह करायच्या वेळी फक्त रिसिव्हिंग करायचं काम होणार आहे. ऍट अ टाइम पाठवणे आणि रिसिव्ह करणे ह्या गोष्टी होणार नाहीये, म्हणजे सायमल्टेनियसली ही कामं होणार नाहीये. At a time this system can either transmit or receive. म्हणजेच एका वेळी एकतर ते ट्रान्समिट केलं जाईल नाहीतर रिसिव्ह केलं जाईल. फॉर एक्झाम्पल, ट्रान्सिव्हर और वॉकी टॉकी सेट. Thus the direction of communication will keep changing itself. तर एक्झाम्पल म्हणून जर आपण विचारात घ्यायला गेलो तर ट्रान्सिव्हर असतो किंवा वॉकी टॉकी, म्हणजे पोलिसांच्या हातामध्ये जी वॉकी टॉकी असते पहा, तर त्याच्यामध्ये एक पोलीस हा दुसऱ्या पोलिसाला ज्यावेळी सिग्नल पाठवत असतो त्यावेळी पहिल्या पोलिसाचं मेसेज किंवा बोलणं पूर्ण झाल्यानंतर दुसरा पोलीस त्याला आपल्याकडचा जो मेसेज आहे तो पहिल्या पोलिसाला पाठवतो. म्हणजे एका वेळीच दोन्ही गोष्टी घडत नाहीत. एकाने एकदा डेटा पाठवायचा, दुसऱ्यानं तो प्राप्त करायचा आणि दुसऱ्याला ज्यावेळी डेटा पाठवायचा असेल त्यावेळी पहिल्यानं गप्प बसायचं आणि दुसऱ्यानं फक्त डेटा पाठवायचा.
ओके. सो अशाच पद्धतीचं काम आपल्याला ट्रान्सिव्हर द्वारा अथवा वॉकी टॉकी द्वारा झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या प्रकारच्या कम्युनिकेशनला आपण काय म्हणणार आहोत, हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन असं म्हणणार आहोत. इच स्टेशन कॅन ट्रान्समिट अँड रिसीव्ह बट नॉट ॲट सेम टाइम. हे आपण जाणलेलंच आहे. दोन्ही मशीन सेंड अँड रिसीव्ह करणार आहेत, पण ह्या सेंड अँड रिसीव्हच्या गोष्टी एकाच वेळी घडणार आहेत का? नाही, तर वन बाय वन घडणार आहेत. वेन वन डिव्हाइस इज सेंडिंग द अदर वन इज रिसिव्हिंग अँड व्हाईस वर्सा. म्हणजे एक ज्यावेळी डेटा पाठवत असेल त्यावेळी दुसरा रिसीव्हच करत असेल आणि दुसरा रिसीव्ह करत असेल, ज्यावेळी सेंड करणार असेल त्यावेळी जो पहिला असेल तो फक्त रिसीव्ह करण्याचं काम करणार आहे. अशा गोष्टी ह्या काय होत असणार, व्हाईस वर्सा घडत असणार आहेत. In half duplex transmission, the entire capacity of channel is utilized by the transmitting system. म्हणजे सेंटर द्वारा ज्यावेळी डेटा सेंड होत असणार आहे त्यावेळी फक्त आणि फक्त अधिकार सेंडरचा त्या कोणावरती असणार आहे, मीडियम वरती असणार. ज्यावेळी दुसऱ्या मशीनला डेटा पहिल्या मशीनला पाठवायचा असेल त्यावेळी या मीडियम वरती अधिकार कोणाचा असणार आहे, फक्त दुसऱ्या मशीनचाच असणार आहे. ओके. हे अशा पद्धतीने हाफ डुप्लेक्स मध्ये अधिकार जो असणार आहे मीडियम वरती तो या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेला आहे. यानंतर आपण पाहतोय फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन. फुल डुप्लेक्स म्हणजे त्याला आपण डुप्लेक्स कम्युनिकेशन देखील असं म्हणतो. A duplex communication is defined as the type of communication in which a simultaneous flow of information take place at any given time. म्हणजेच एकाच वेळी डेटा पाठवणे आणि रिसीव्ह करणे ही जी काही ऍक्टिव्हिटी घडते या प्रकारालाच आपण काय म्हणतो, फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन असं म्हणतो. दीज आर ट्रुली बाय डिरेक्शनल सिस्टीम. म्हणजे ह्या खरं पाहायला गेलं तर ह्या बाय डिरेक्शनल सिस्टीम्स आहेत. म्हणजे एकाच वेळी डेटा सेंड पण होणार आहे आणि रिसीव्ह होणार आहे. as they allow the communication to take place in a both direction simultaneously. म्हणजे जसं आपण जाणलेलं आहे की दोन्ही एकाच वेळी काय करू शकणार, डेटा सेंड आणि रिसीव्ह करू शकणार आहेत. This system can transmit as well as receive simultaneously. For example, the telephone system. म्हणजे तुम्ही टेलिफोन वरती बोलत असता त्यावेळी ऐकत पण असता आणि समोरच्याचं बोलणं पण ऐकत असता आणि तुम्ही स्वतःहून देखील बोलत असता. म्हणून ते जे काही कम्युनिकेशन असणार आहे फुल डुप्लेक्स किंवा डुप्लेक्स कम्युनिकेशनचा प्रकार असणार आहे. A full duplex data communication system is shown in the below figure. Each station can transmit and receive simultaneously. In full duplex mode, signals going in either direction share the full capacity of a link. तर यामध्ये जो मीडियम आहे ते पूर्णतः फुल्ली युटिलाइज होणार आहे, कारण की सेंडर आणि रिसीव्हर एकाच वेळी त्याच्यावरती काय करणार आहेत, काम करणार आहे. The link may contain two physically separate transmission path, one for sender आणि another for receiver. तर ह्या मीडियम मध्ये दोन केबल्स असणार आहेत. एक स्पेशली सेंडर कडून रिसीव्ह कडे जाणार आणि एक रिसीव्हर कडून सेंडर कडे जाणार आहे. सो अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही एकाच वेळी ह्या गोष्टी दोन वेगवेगळ्या पाथद्वारा पूर्ण करता येणार आहेत. अदरवाइज द कॅपॅसिटी ऑफ चॅनल इज डिवायडेड इन बिटवीन सिग्नल्स ट्रॅव्हलिंग इन बोथ डिरेक्शन. नाहीतर जर समजा दोन केबल्स सेपरेट नसतील तर ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती डिवाइड केली जाणार आहे. म्हणजेच थोडा भाग केव्हा सेंडरनं वापरायचा आणि केव्हा थोडा भाग रिसीव्हरनं वापरायचा याविषयीच काय केलं जाणार आहे, प्रोटोकॉल पाळला जाणार आहे. ओके. सो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन पूर्ण पाहिलेलं आहे. आता आपण जे जाणलेले जे काही 3 कम्युनिकेशनचे प्रकार आहेत याचं थोडंसं कंपॅरिझन जाणून घेऊया. ओके. पहिला कॉलम आपण सिम्प्लेक्स साठी घेऊया, दुसरा हाफ डुप्लेक्स साठी घेऊया आणि तिसरा कॉलम आपण फुल डुप्लेक्स साठी घेऊया. सो कम्युनिकेशन टेक्स प्लेस हा जो काय पहिला मुद्दा आहे यामध्ये तिन्ही प्रकारामध्ये कसं प्रकार होतो ते पाहूया आपण. तर कम्युनिकेशन फक्त कसं होणार आहे, वन डिरेक्शन न होणार आहे सिम्प्लेक्स मध्ये. त्याचं जर उदाहरण आपण पाहायला गेलो तर रेडिओ अथवा टीव्ही असणार आहे. हाफ डुप्लेक्स मध्ये काय होतं, बोथ डिरेक्शन मधून होतं पण सायमल्टेनियसली होत नाही. एकदा सेंडर टू रिसीव्हर डेटा जातो आणि नंतर रिसीव्हर टू सेंडर डेटा जातो. यामध्ये जर आपण एक्झाम्पल पाहायला गेलो तर ते वॉकी टॉकी असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो फुल डुप्लेक्स. यामध्ये ऍट ए टाइम सेंडर आणि रिसीव्हर डेटा पाठवणार आहेत आणि याचं जर एक्झाम्पल पाहायला गेलो तर आपल्याला ते टेलिफोन म्हणून या ठिकाणी विचारात घेता येणार आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला मोड्स ऑफ कम्युनिकेशन या ठिकाणी अभ्यासाला मिळालेलं आहे. तुम्हाला काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा. धन्यवाद.